लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाकाबंदी, इंटरस्टेट बॉर्डर्सचे नाके, शस्त्र किंवा पैसा इकडून तिकडे जाऊ नये किंवा प्रलोभनांना लोकांना बळी पाडलं जाऊ नये किंवा सुरक्षा राहावी या उद्देशाने आम्ही ठिकठिकाणी नाके लावले बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तसंच MP चा जो भाग आहे आमच्या बाजूला सोनाळा, जळगाव, जामोद पोलीस स्टेशन जे आहेत तिथे काल सोनाळा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की 2 संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात. यांनी जाऊन चेक केलं असता त्यांच्याकडे 4 पिस्टल्स, देशी पिस्टल आणि 17 राऊंड त्यांच्याकडे मिळाले, 2 मोबाईल मिळाले. आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर याच्या संदर्भामध्ये या शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमांची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आउट केला. तर बालाघाटचे 2 तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे या 4 पिस्टल आणि 17 राऊंड विकत घ्यायला आलेले होते. तर असा एकूण 4 पिस्टल, 17 राऊंड, 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा टोटल 2,17,000च्या आसपासचं मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. 325 आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपी ताब्यात आहे, PC त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे.